आपण मूग डाळ कचोरी बनवतोय, खस्ता कचोरी. तर अगदी त्याला भरपूर वस्तू लागतात, तर तुम्ही बघून घ्या. धणे, जिरे आणि बडीशोप याची आपण पूड करून घेणार आहे. सगळं एक एक चमचा आहे. मी करता करता तुम्हाला किती लागेल सामान प्रमाण ते सांगते. बडीशोप आहे आणि जिरे. अशी त्याची भरडच केलेली आहे. बडीशोप, जिरे आणि धणे हे आपण फोडणीत घालणार. हे मी मुगाची डाळ 4 तास भिजवली आहे. 1 वाटी मुगाची डाळ आहे, मी 4 तास भिजवली आहे आणि त्याचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. तर आपण हे वाटून घेतो. ती जाडसर वाटून झालेली आहे आपली मुगाची डाळ. थोडी रवाळच आहे. इकडे पॅन गरम करतोय. यात 2 टेबलस्पून तेल घालतोय. तेलामध्ये आपण धणे, जिरे आणि बडीशोप केलेली भरड घालतोय. थोडासा हिंग, हळद अर्धा चमचा घेतली आपण. आल्याचा किस अर्धा चमचा आहे आणि खोबरं हे सगळं परतून घेऊया. एक टेबलस्पून खोबरं घेतलेलं आहे. ते ऑप्शनल आहे, घातलं नाही तरी चालेल. तर याच्यात ही धण्याची पावडर आहे, धणा जिरा पावडर. लाल तिखट आहे 1 चमचा. 1 टेबलस्पून आपण बेसन घालतोय. सगळं व्यवस्थित भाजून घेतो आपण. बेसन हे बाइंडिंगसाठी घालतोय. त्यात मीठ घालतोय. 1 मिनिट परतून झाल्यावर आपण वाटलेली मुगाची डाळ घालतो. सगळे मसाले परतून झाल्यावर आपण त्याच्यात वाटलेली मुगाची डाळ घातलेली. मिक्सर आपण नीट मिक्स केलेलं आहे. आपण मंद गॅसवरती आता झाकून ठेवतोय. ते मोकळे होईपर्यंत आपल्याला शिजवायचं. हे होईपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया. 2 वाट्या मैदा आहे. 2 टेबलस्पून त्याच्यात आपण रवा घालतोय. थोडा ओवा, थोडं मीठ घालतो. सगळं मिक्स करतोय. तर त्याच्यात आपण हे वितळवलेलं तूप घालतो. सगळं तूप सगळीकडे तसं नीट चोळून घ्यायचं आहे. ह्याची अशी हलक्या तरी केली तर मूठ व्हायला पाहिजे. ते मोहन बरोबर झालेलं आहे. तूप थंडच आहे पण वितळून घेतलेलं आहे रूम टेम्परेचर. त्याच्यात आपण लागेल तसं पाणी घालून एक घट्ट डो करून घेतलं आपण. ते भिजवायला आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं आहे. अगदी घट्ट पण नाही आणि अगदी सैल पण नाही, हे असं आहे. तर आपण आता भिजवून 10 मिनिटं ठेवून देऊ. त्याला थोडं भरून तूप लावून झाकून ठेवून देऊ. त्यातला रवा घातलेला फुलेल चांगला. असं बऱ्यापैकी मोकळं झालेलं आहे. तर आपण याच्यात हे थोडीशी किसमिस घालूया. लिंबाचा रस आणि थोडीशी साखर. ते स्टफिंग त्याचं मूग डाळचं मोकळं झालेलं त्याचं झालेलं. आपण हे गार करायला त्याच्यात काढून घेऊया.
त्याच्यात तुम्ही पाहिजे तर कोथिंबीर घालू शकता, तीळ घालू शकता, तुमच्या आवडीचे जे काजूचे तुकडे घालू शकता. हे गार झाल्यावर आपण कचोरी करणार आहे. 10 ते 15 मिनटं हे पीठ मळून ठेवलं होतं आपण झाकून. तर त्याला थोडंसं तुपाचा हात लावून आपण नीट मळून घेऊया. त्यातला रवा भिजला गेला पाहिजे म्हणून ते आपल्याला ठेवायला पाहिजे आणि ग्लुटेन पण ॲक्टिवेट होतं. फार सैल पण नाही, फार घट्ट पण नाही. तर ह्याचे आपण आता पेढे बनवून घेऊया. असे पेढे बनवून घेतलेले. ते फुटू नये म्हणून आपल्याला नीट मळून घ्यायला पाहिजे. त्याच्यात आपण आता 10 कचोरी होत्या याच्या. हातावर वाटी करायला जमत नसेल असं थोडंसं जाडसर पुरी लाटून घ्यायची. त्याच्या कडा हाताने असं पातळ करायच्या. असं तळहातावर घेऊन आपण त्याच्यात ही कचोरी भरू शकतो. पण कढईला थोडं पाण्याचा हात लावायला लागेल. तेल मी मध्यम आचेवरती तापत ठेवलंय. तर आपण आता ही कचोरी हातानेच पसरवून तेलात टाकू. ही कचोरी तळून घ्यायची. मंद आचेवरती तळायची तर आतपर्यंत तळली जाईल. दुसरी कचोरी पण टाकतो. असे बदामी रंगावर आपले कचोरी तळून झालेले आहेत. तळायला थोडा वेळ लागतो, 7 ते 8 10 मिनटं पण लागू शकतात. तुम्ही किती घालता आणि तेल किती ठेवलं त्याच्यावर अवलंबून आहे. एक घातलं तर लवकर होईल, जास्ती घातले तर कमी होईल. पण ते मंद गॅसवरच तळायचं आहे म्हणजे आतपर्यंत शिजतात. जी सील केलेली बाजू आहे ती खाली घालायची म्हणजे ती फुटत नाही. अशी आपली खस्ता मूग डाळ कचोरी तयार आहे. तुम्ही करून बघा. जास्त वेळ लागत नाही. आपल्याला एवढ्या वस्तू बघून खूप वेळ लागेल असं वाटतं. एक अर्ध्या तासात होऊ शकतं. तर हे मी हिरवी चटणी आणि केचपवरती सर्व केलेलं आहे. तर ती मिरची पण तळून ठेवलेली आहे. ते कुणाला तिखट जास्त वाटत असेल तर हे मिरची खाऊ शकता. तर खूप सुंदर झालेली आहे. तर तुम्ही बघा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि कुकपॅडमध्ये मी डिटेल रेसिपी देतेच आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा.